नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक खूप लोकप्रिय आणि चविष्ट अशी रेसिपी गोबी मंचुरियन। हे चायनीज डिशचं भारतीय व्हर्जन आहे, म्हणजे ही एक इंडो चायनीज डिश आहे। अगदी रेस्टॉरंट सारखी टेस्ट येण्यासाठी आणि तरीही हेल्दी बनवण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या फॉलो करा आणि घरच्या घरी बनवा अगदी हॉटेल सारखं गोबी मंचुरियन। ह्याच्यासाठी एक मध्यम आकाराचा फ्लावर घ्यायचा आणि त्याचे असे फ्लोरेट्स तयार करून घ्यायचे। त्या सगळ्यात आधी हे सगळे फ्लावरचे तुकडे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्याच्यात घालायचं पाणी भरपूर आणि हे स्वच्छ 2 वेळा धुवून याच्यातलं पाणी काढून टाकायचं। याच्यात भरपूर मीठ घालून 1-3-4 मिनिटं असंच पाण्यात ठेवून द्यायचे। परत 2 वेळा मी फ्लावर्स धुवून घेतलेले आहेत। आता याच्यात घालते थोडं गरम पाणी आणि 1 मिनिटभर हे असे गरम पाण्यात मी ठेवून देणार आहे, कारण तुम्ही पण यूट्यूबवर खूप रेसिपी बघितल्या असतील। हे फ्लावर्स फ्राय करायच्या आधी बॉईल करून घेतात। मी पण सुरुवातीला असंच करत होते, पण बॉईल करून आपण जेव्हा ते फ्राय करतो तेव्हा फ्लावरचे तुकडे जास्त शिजतात आणि खाताना फ्लावरची चवच लागत नाही। म्हणून मी आता फक्त हे गरम पाण्यात 3-4 मिनिटं ठेवून देणार आहे। आता आपले फ्लावरचे तुकडे पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत। आता आपण एक बॅटर तयार करून घेऊया। इथे घेते अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी मैदा, दोन्ही बरोबर समप्रमाणात घ्यायचे। त्याच्यात घालते मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा मिरी पावडर। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून याची छान स्लरी तयार करून घेऊया। तुम्ही एक फ्लावरचा तुकडा याच्यात बुडवून बघू शकता। याच्यावर एक पातळ असा लेयर तयार झाला पाहिजे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तुम्ही बघू शकता एक पातळ कोटिंग या फ्लावरवर आलेलं आहे। आपल्याला हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे। हे सगळे फ्लावर पण या बॅटर मध्ये घालून घेऊया आणि हे बॅटर सगळं याला कोट करून घेऊया। परत थोडंसं याच्यावर अर्धा चमचा मैदा आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालते आणि परत छान याला व्यवस्थित कोट करून घेते। आता हे सगळं फ्राय करून घेऊया। आता कढईत तेल घेतलेलं आहे। गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा, एकदम बारीक ठेवायचा नाही। जर तुम्ही गॅस एकदम बारीक ठेवला तर आपले फ्लावर सॉगी होतील आणि मऊ पडतील, त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा। आता एक एक तुकडा तळून घेऊया। आणि हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता हे ब्राउन झालेले आहेत। पेपरवर काढून घेते, म्हणजे एक्सेस ऑइल सगळी टिश्यू पेपर ओढून घेईल। थोडे मध्ये मध्ये असे ढवळून घ्यायचे, म्हणजे एकमेकांना चिकटत नाहीत। आता आपला सगळा फ्लावर फ्राय करून झालेला आहे। आता आपण हे सगळे फ्लावर्स परत डबल फ्राय करणार आहोत, म्हणजे एक्स्ट्रा क्रिस्पी करणार आहोत। गॅसची फ्लेम एकदम हाय करायची आणि 1 मिनिटभर हे परत फ्राय करून घ्यायचे। फक्त अर्धा मिनिट मी हे हाय फ्लेमवर डबल फ्राय केलेले आहेत। आता परत टिश्यू पेपरवर काढून घेते। आता आपले सगळे फ्लावरचे तुकडे डबल फ्राय करून पण तयार आहेत। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। कांद्याच्या पातीचा पांढरा भाग बारीक तुकडे करून घेतलेला आहे। हा कांद्याच्या पातीचा हिरवा भाग हा पण बारीक तुकडे करून घेतलेला आहे। 3-4 बारीक हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा। हे आहेत ओल्या कोथिंबीरीचे मागचे कोवळे दांडे, म्हणजे मागचे थोडा भाग, याच्यात भरपूर फ्लेवर असतो, तो घेतलेला आहे।
हा आहे 7-8 लसूण एकदम बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहे। हे रेड चिली सॉस आहे 1 चमचा। हे टोमॅटो सॉस आहे 1 मोठा चमचा आणि हे 2 चमचे सोया सॉस। आणि इथे मी घेतला आहे छोटा एक कांदा बारीक चिरून आणि एक छोटा तुकडा कॅप्सिकम, एकदम बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहे। पटकन आता ग्रेव्ही तयार करून घेऊया। एक कढई ठेवलेली आहे, गॅस एकदम हाय फ्लेमवर। 2 मोठे चमचे तेल, कांदा, पातीच्या कांद्याचा पांढरा भाग, हिरव्या मिरच्या, कॅप्सिकम, बारीक चिरून घेतलेला लसूण 2 मोठे चमचे, 1 चमचा आल्याचे तुकडे, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि सोया सॉस। आता याची ग्रेव्ही तयार करण्यासाठी याच्यात घालूया अर्धी वाटी पाणी। याला एक छान उकळी आली पाहिजे। त्या स्टेजवर याच्यात घालूया मीठ। 2 चिमूट फक्त गरम मसाला घालते। फक्त 1 चिमूटभर याच्यात घालणार आहे साखर। आता मी इथे घेतली आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे पाणी। हे छान मिक्स करून या ग्रेव्हीमध्ये थोडं थोडं ॲड करून घेऊया। त्याच्यात घालते थोडी कांद्याची पात। त्याच्यात ॲड करूया आपण फ्राय करून घेतलेले फ्लावरचे सगळे तुकडे। परत हाय फ्लेमवर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे आता जास्त वेळ शिजवायचं नाही आहे, नाहीतर परत आपले फ्लावर्स सॉफ्ट होतील। आणि याच्यावर घालूया स्प्रिंग ऑनियन आणि आपलं गोबी मंचुरियन तयार आहे। आणि हे अगदी क्रिस्पी आणि टेस्टी असं रेस्टॉरंटसारखं गोबी मंचुरियन बनवून तयार आहे। कधीही मुलांनी बाहेर खायचा हट्ट केला तर असं बनवून लगेच त्यांना देता येईल, कारण हॉटेलमध्ये या डिशसाठी अजिनोमोटो वापरतात आणि तळण्यासाठी वापरलेलं तेल 100 वेळा रिहीट झालेलं असतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा। परत भेटू लवकरच। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।